नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मला माहिती मी या ब्लॉगमध्ये कुठच्या क्लिप्स टाकेल, काय छोट्या क्लिप्स असेल याच्यामध्ये. केस आपले तर कसं झालं माझा पेरू. The next day. गाईज अशी ठाव आहेत. मंदिर आहे आणि मंदिरात मी काय एवढा ब्लॉग नाही स्टील बघा शीत. ओम पवित्रो वा शर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्यविन्तरोरुचिः पुण्डरीकाक्ष गुणादो पुण्डरीकाक्ष। भगवान ने लीलाएं की, गाय को इतना महत्व क्यों दिया, और गौचारण करते हुए भगवान और भी बहुत से पशु हैं ऐसे, लेकिन गाय पशु नहीं है। गाय हमारी माता है और गाय का संवर्धन करना, गाय का संवर्धन करना ही सनसेट. ए पाऊस काही दिसतच नाही. हे हा पाणी नका खेळू रे. A few moments later. चोर ऊस चोर. ए येतोय का तोडता? येऊ मी? ओ तोडला. घे पकड. हा जा घेऊन. तोडायचं नाही. तोड ना. अरे चांगला तोड ना. हा नको. हा वाला तोड. हा तोड. हा तो चांगला आहे. तोड ना. उपाय खेच. चोर नाही देतात ते. तर पकड फोन. रेकॉर्डिंग चालू राहू का? काय अजून कशाला बस झाले. ए ओम घेऊन ये. आम्हाला नको बोलव. तोड ग त्याचं काय ते. अंकल बोलले ना मला, पप्पा घरी बोलले ना. दिव्याने तोडले. ओय झेंड. The next day. नाम काहे को करे? तू कौन है?
कन्हैया कहते हैं मैया मैं तेरो ही बालक हूँ, जो तुम्हारे पास आध घंटे का था ना, मुझे गोकुल में छोड़ के आए थे ना, वही कृष्ण हूँ। मैया देव की कहती है कन्हैया तू यहाँ काहे को आयो, जल्दी जा यहाँ से, भाग, जल्दी भाग के निकल जा। बोले क्यों? अरे दुष्ट कंस तुझे छोड़ेगा नहीं, पता चल गया तो तुझे मार देगा। कन्हैया कहते मैया चिंता ना करो, मामा कंस को तो हमने दक्षिणा दे दी, वो तो पधार गए, अब चिंता करने की जरूरत नहीं है। हाँ तो मैया को हथकड़ी खोली है, बेड़ी खोली है, नंद बस। 1 minute later. हो श्याम सलोनी सावरी सूरत ने राग क्या किया। श्याम Meanwhile, सत्संग में मेरी बातें चलाई, सत्संग में मेरी बात चलाई, सतगुरु ने मेरी कीर्ति सगाई, सतगुरु ने मेरी कीर्ति सगाई। 1 week later. One hour later. दीदी इकडं बाय बाय, दीदी इकडं बाय. A few moments later. ये देखो हमारी नोक. 2,000 years later. One hour later. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसं झालं? आम्ही आलो शेतात काड्या वेचायला, की आम्हाला दुसरं काय पेरायचं आहे. कालच पहिला पाऊस पडला इथे, आणि आता थंडी हवा चालू आहे. थोड्याच वेळात पाऊस पडण्याचे चान्सेस आहे. काल पण एक झालं, आम्ही शेतात आलो आणि थोड्या वेळाने पाऊस पडला. मी बॅक साईड दाखवलं, पुढे माझ्या पाठी आहे शेत. हे आमचे असे काड्या वेचणं चालू आहे बघा. तर ढीग आहे काड्याचा, अजून इथे पण काड्या. ती हिरव्या साडीवाली माझी काकू आहे, ते दुसरे बाजूच्या शेतातले, आणि पुढे डोंगरावरती आहे ना काहीतरी जळतं, काहीतरी मला नाही माहिती काय. तिथे विहीर बनवून चालू आहे एका जागेवर. अशी सगळे शेतात कामं चालू आहे सगळ्यांचे, आणि मी बसली आहे जरा वेळ. माझ्या हाताला जरासं लागलं आहे असं इथे, ही त्यासाठी मी बसली आहे थोडा वेळ. आणि तिथे माझ्या काकाचे मुलं कामं करायचे, तिथे जाऊन खेळू राहिले. काय काम मस्त पावसाचं वातावरण झालं आहे, थंड हवा चालू आहे. ओ इकडे बरी बरी डोंगर आहे, एकदम भारी. तिकडे आम्ही जाणार उद्या करवंद तोडायला. त्याचं मी बी टाकेल, मला नाही माहिती मी या ब्लॉगमध्ये कुठच्या क्लिप्स टाकेल, काय छोटे क्लिप्स असेल याच्यामध्ये. मी बी काय असं मी गावी आले, पण मी काय ब्लॉग नाही केला यावेळेस. कंटाळा येतो का
समजत नव्हतं काय ब्लॉग करू काय म्हणून. एन्जॉय करा. थंबनेल असू शकतो. डोक्याला काहीतरी लावलं काय? एनी गेसेस? काय लावी आले? काय लावलं असेल? गेस करा. गेस करून मला सांगा. चला काळ्या वेचेला जाऊया परत. बाय. कंटिन्यू. One eternity later. ये देखो बब्बी उस लड़के को हल रही है. ये बब्बी उस लड़के को हल रही है. 1 week later. नाही खेळायचं मला. नमस्कार मित्रांनो, आज आमचं शेताचं काम चाललंय. परत आम्ही शेतात आहोत. यू कॅन सी रबी लावले. त्याला असं पायाने दाबायचे जेणेकरून त्याच्या माती जाईल. खत टाकले, शेंगदाणे टाकले, असं दाबायचं. The next day.